राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस। या निमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला। लग्नाला 20 वर्ष होऊन गेली, पण साहेबांनी ना कधी पिक्चरला नेलं ना एखाद्या नाटकाला, अशी तक्रारही त्यांनी केली। तर मी महाविद्यालयामध्ये असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले, असा किस्सा सुद्धा बाळासाहेब थोरातांनी सांगितला। ते समोरच बसलेले होते, मी फक्त त्यांचे पाय पाहिलेले माझा कोणच चेहरा पाहिला असेल तर मी साहेबांचे फक्त पाय पाहिलेले आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेले एवढं सांगितलं। पण मी काय वर बघून बघितलं नाही साहेबांना, त्याच्यामुळं मी असं जमला योगायोग होता। पण मला कधी 20 वर्ष कधी नाटक नाही, पिक्चर नाही, आपलं घर आणि मुलं आणि पाहुणे रावळे हेच सांभाळत आले, त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटलं नाही। म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळा येतो, कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला। साहेबांनी भरपूर मला हाऊस केलेले, अमेरिकेला नेले, परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे। तर ते कधी 20-30 वर्षानंतर 30-40च्या नंतर साहेबांना वेळच नव्हता। म्हणजे आमदारकी, त्यांचं ते राजकारण, ते लोक घरी आले का वरती आले का अगदी चेहरा पडलेला असायचा। इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार, तास नाही 1.5-2 तास खाली बसतील। मी म्हणलं आता त्याचा कुठं कंटाळा गेला, आपल्या समोर असले का लगेचच जो पाहिजे मी आता थकलो, अशी गोष्ट असते। साईबाबा हॉल कॉलेजवरच एक कार्यक्रम होता आणि अचानक एक पाहुणे कपडे दागला बिगला परत हे एक रंग होतं टोपी असे आले आणि एकच कार्यक्रम तिथंच आणखी 2-4 जण आले, पाहुणे आले, करायचे पाहुणे। तर काय आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्थळासाठी आलेलो आहे। तो स्थळासाठी आले म्हणून थोडं बाजूला बसले, कारण ते कार्यक्रमात होतो आम्ही, तसं कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये होतो। बसल्यावर ते म्हटले की तुमचा मुलगा आहे, वकील आहे, आम्ही आलोय मुलगी पाहायला या म्हणून। तुम्ही तो मुलगा पाहिला नाही? म्हणजे काही नाही, मुलगा चांगला आहे, खूप। मी ते घर पाहिलं, जसं इथून गेलं का जोर 7-8 किलोमीटर त्या वस्तीवरून, तसंच ते गाव सुद्धा कासेगावपासून असंच 7-8 किलोमीटर आंबोल गाव। हे घर अगदी सगळं माणसाने भरलेलं घर, सगळा दवाडका दिसला, 3-4 तिचे भाऊ हे गावकऱ्यांचा राग आम्ही पाहिल्यावर म्हणलं का मी म्हणलं बाकी काही असो आपल्या घरी बरोबर कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।